नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. 2014 पासून मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला अच्छे दिन आले. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं. देशाला जर अच्छे दिन आणायचे असतील तर भाजपाला संधी द्या, भाजप आपल्याला अच्छे दिन आणेल असं एक आश्वासन नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये दिलं होतं. आणि 2014 पासून भाजपाने आता 2024मध्ये तिसरी टर्मची निवडणूक जिंकली आणि नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले. महाराष्ट्र राज्याचा विचार करताही 2014मध्ये भाजपा हा शिवसेनेचं मोठं बोट धरून मोठं झालेला पक्ष. महाराष्ट्रामध्ये 2014मध्ये भाजपाचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पद भोगल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये जुळलं नाही आणि 2019च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं. मोठा बहुमताचा आकडा असतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. हे शल्य देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये होतं आणि 2.5 वर्षाचा काळ गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली. जवळपास शिवसेनेचे 40 आमदार भाजपाने आपल्यासोबत घेतले आणि शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे आहेत त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर काढलं, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं आणि 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी घेत जवळपास महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या आकड्याजवळ भाजपा पोहोचला होता. मात्र 8-10 जागेसाठी भाजपाला राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घ्यावं लागलं. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनाही सोबत घेतलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. भाजपाचं केंद्रापासून तर राज्यापर्यंत केंद्रातील नेते असो की राज्यातील नेते असो त्यांचं एक धोरण आहे की राज्यामध्ये असो या देशामध्ये असो विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. अमित शहा जे केंद्रातील मंत्री आहेत ते वारंवार विरोधक हे आपल्याला औषधालाही उरले नाही पाहिजे असं एक त्यांचं नेहमीचंच स्टेटमेंट असतं. मुंबईमध्येही कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा सुपडा साफ करावा. काँग्रेसचा तर सुपडा जवळपास साफ झालेलाच आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी खासदार निवडून आणता आल्याचं आपल्याला दिसून आलं. मात्र आता विरोधकांचा सुपडा साफ करण्याचं जे भाजपाचं धोरण आहे ते नगरपरिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं की बऱ्याच ठिकाणी काँग्रेसही उगवलं, राष्ट्रवादी काँग्रेसही उगवलं, ज्यामध्ये शरदचंद्र पवार गट आहे आणि उद्धव ठाकरे यांचा मशाल हाती घेतलेला जो उद्धव सेनेचा गट आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, त्यालाही बऱ्यापैकी यश मिळालं. त्यामुळे भाजपाचं जे स्वप्न होतं की राज्यात आणि देशामध्ये भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे आपण सर्वच विरोधी पक्षाचा सुपडा साफ करू
ते भाजपाचं स्वप्न आपल्याला नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बघताना पाहायला मिळालं. त्यांचं ते स्वप्न साकार झालेलं नाही असं दिसलं. मुंबईमध्येही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊनही ज्या जागा त्यांना मिळाल्या त्या मिळतील की नाही अशी परिस्थिती भाजपने आणून ठेवली होती. मात्र मराठी माणूस हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे बऱ्यापैकी उभा राहिल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरेला अपेक्षित असं यश मिळालं नसलं तरीही उद्धव ठाकरे यांना जवळपास 65 जागा मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या आशा पल्लवित झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळतं. आणि उद्धव ठाकरे यांना संपवण्याचं जे भाजपाची रणनीती होती ती जवळपास यशस्वी झाली नाही. आणि पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाजपाला येत्या काळात भिडू शकतात. मात्र आता राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊनही अपेक्षित यश मिळालं नसल्याने ते येणाऱ्या काळात काय भूमिका घेऊ शकतात हे सध्या जरी सांगता येणार नसलं तरीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकी मात्र उद्धव ठाकरे यांनी एक महापालिकेच्या निवडणुकीतून धडा घेतला आणि त्यांनी पुन्हा एकदा काही ठिकाणी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीसोबत लढण्याचं ठरवलं. संभाजीनगरमध्ये उद्धव सेना ही जिल्हा परिषदा काँग्रेससोबत बहुजन विकास आघाडीसोबत युती करून लढते आणि त्यामुळे महापालिकेला ज्या चुका झाल्या त्या उद्धव ठाकरे टाळण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यांना बऱ्यापैकी यश मिळत आहे. त्यामुळे नक्कीच आता काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी जर उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिली तर भाजपाचं जे स्वप्न आहे की उद्धव ठाकरे यांना संपवायचं आहे. कारण त्यांचे 40 आमदार फोडल्यानंतर त्यांच्यावर बोटावर मोजण्या एवढे आमदार त्यांच्याकडे राहिलेले आहेत 13-15पर्यंत. आणि तो आकडाही येणाऱ्या काळामध्ये आपण येऊ देणार नाही अशी परिस्थिती भाजपाने आणून ठेवलेली आहे. संभाजीनगर महापालिकेतही 6 ते 7 जागेवर उद्धव सेनेला समाधान मानावं लागलेलं आहे. ज्या एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचं संभाजीनगर म्हणून ओळखले जात होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतरच शहराला संभाजीनगर हे नाव देण्यात आलेलं आहे. हा सर्व इतिहास असूनही उद्धव ठाकरे यांच्या गटाला अपेक्षित असे यश मिळालं नाही आणि या ठिकाणी भाजपाने जोरदार मुसंडी घेत जवळपास बहुमताचा आकडा गाठलेला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ती आणि उद्धव सेना यामध्ये मताचं विभाजन होऊन एका सेनेच्या 2 सेना झाल्यामुळे या दोन्हीही सेनेचं मतविभाजन होऊन भाजपाला त्याचा फायदा झाला आणि भाजपाला संभाजीनगरमध्ये बऱ्यापैकी यश मिळालं. ही परिस्थिती भाजपाने संभाजीनगरमध्ये भाजपही 2 आकड्याच्या वर नगरसेवक जाणार नाही अशी परिस्थिती भाजपाची नेहमीच राहिलेली होती. मात्र यावेळी भाजपाने मुसंडी मारली आणि उद्धव ठाकरे यांचा गट जवळपास 1 आकड्यावरच आणून ठेवला. मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये उद्धव सेनेला ग्रामीण भागातून मिनी मंत्रालयामध्ये काय प्रतिसाद मिळतो यावरही बरेच गणित अवलंबून असणार आहे. मात्र भाजपाचं जे स्वप्न होतं उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कुणीही राहिला नाही पाहिजे, एकही आमदार खासदार किंवा नगरसेवकही त्यांचे निवडून आले नाही पाहिजे असं जे टार्गेट होतं, जी परिस्थिती काँग्रेसची आपल्याला झाल्याची पाहावयास मिळते ती परिस्थिती उद्धव ठाकरे यांचीही होईल. कारण उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांना विरोधक वाटत आहेत. ती परिस्थिती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे आपण उद्धव ठाकरे यांना संपू, राजकीयदृष्ट्या संपू अशी भाषा भाजपाकडून जी बोलली जात होती ती आता खरी ठरते का अशी परिस्थिती असतानाच उद्धव ठाकरे हे मुंबईमध्ये पुन्हा उगवले. राज्यात आणि केंद्रात सरकार असतानाही मराठी माणसांना
उद्धव ठाकरे यांना मोठी साथ दिल्याचं आपल्याला पाहावयास मिळते आणि येणाऱ्या काळातही उद्धव ठाकरे यांचे जर असेच लोक निवडून येत राहिले तर येणाऱ्या काळात पुन्हा उद्धव ठाकरे हे समोर येतील। आणि आता शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या कोणाच्या वाटेला जाते याचीही न्यायालयीन लढाई सुरू आहे। तेही नेमकी कोणाच्या वाटेला जातं यावरही बरंच शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असणार आहे, उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे। मात्र उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्ह घेऊनही मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये यश मिळवलं, ही परिस्थिती नाकारून चालणार नाही आणि भाजपाचं स्वप्न, विरोधकांचं सुपडा साफ करण्याचे जे स्वप्न आहे ते नक्कीच भंगलं असं आपल्याला म्हणता येईल। आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद, थांबतो।